सातपूर त्र्यंबक रोडवरील व्हिकटर पॉइंट चौकात रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी आणि अपघातात वाढ होत आहे। वाहनधारकांना तसेच कामगारांना येथे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। दरम्यान सोमवारी सायंकाळी सातपूर ग्रामस्थ दिलीप काळे हे रस्ता क्रॉस करत असताना मागून टू व्हीलरने जोरदार धडक दिल्यामुळे काळे हे खाली रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्यांच्यावर नाशिकच्या साईबाबा हॉस्पिटल येथे पुढील उपचार सुरू आहे। याआधी या ठिकाणी अनेक अपघात झाले। या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमणे गरजेचे आहे, परंतु ते नेहमी दिसत नाही। तसेच बॅरिकेडिंग असणे आवश्यक आहे। या वाढत्या अपघातांमुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रभाग क्रमांक 11च्या चारही नगरसेवकांच्या वतीने आणि सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नाना काळे यांनी दिला। ओके ना। सोमवारी सायंकाळी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान आमच्या सातपूर राजवाडा या वस्तीतील दिलीप दामोदर काळे वय वर्ष 55 हे आपल्या राहत्या घरून तर सातपूर कॉलनीतील एका हॉस्पिटलमध्ये आपल्या जवळच्या नातेवाईकाला पाहण्याकरता निघाले होते। व्हिक्टर क्रॉसिंगवरचा रस्ता क्रॉस करत असताना पुढे चालले असता मागून एका मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली। त्या अपघातात ते रस्त्यावर पडून त्यांना डोक्यास मोठी जखम झाली। त्यांचा कवटीचा भाग हा क्रॅक झाला आणि त्यांना तात्काळ येथील आमच्या कार्यकर्त्यांनी उचलून हॉस्पिटलला इलाजासाठी नेलं। आपण बघतोय सातत्यानं जसं या रोडचं काम चालू आहे, त्या रोडचं काम चालू असताना जवळजवळ हा 7वा ते 8वा अपघात आहे। आमच्या गावातील अक्षदा गणपत निगळ हिचा देखील अशाच प्रकारे ऍक्सिडेंट झाला। जवळजवळ 5 ते 7 टाके तिच्या डोक्याला लागले। थोडक्यात ती बचावली। थोडक्यात सांगायचं असं आहे का हा जो ठेकेदार आहे, हा मुजोर ठेकेदार आहे। या काम चालू असताना त्याच्या वर्क ऑर्डर मध्ये असं मेन्शन केलेलं आहे का त्या ठिकाणी जे आपले वाहतूक त्यांचे वार्डन बॅरिकेडिंग अशी कुठल्याही प्रकारची दिसून येत नाही। त्याच्या आता अजून किती लोकांच्या जीवाशी हा ठेकेदार व संबंधित अधिकारी खेळणार आहे हे आता पुढील काळात आपल्याला कळणार आहे। संबंधित ठेकेदाराबद्दल आपण कारवाईसाठी काय करू शकतो? संबंधित ठेकेदाराबद्दल आम्ही येत्या महासभेत चारही नगरसेवक आमचे प्रभागाचे चारही नगरसेवक मिळून बुलंद आवाज उठवणाऱ्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं व त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात यावा। या जवळजवळ 7वा ते 8वा अपघात। याआधी भाऊराव काळे यांचा देखील अपघात होऊन जवळजवळ त्यांचा एक पायच गेलेला आहे त्यामध्ये, पण त्यावेळेसही कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही आणि या रस्त्याच्या कामास वेठीस धराव नाही म्हणून आम्ही सर्वांनी समंजस भूमिका घेऊन ते काम असंच चालू ठेवलं। असा प्रकार हा याच्यानंतर पुन्हाचा होतच राहणार आहे असं मला वाटतंय। कारण गाववाल्यांनी येऊन आम्हाला या ठिकाणी सांगितलं का तुम्ही जर या ठेकेदाराच्या विरुद्ध आवाज उठवला नाही तर आम्ही संपूर्ण गाव मिळून त्या विरोधात तीव्र आंदोलन करू। ओके। कांता दिलीप काळे आम्ही पेशंटला भेटायला चाललो होतो आणि तिथं रोडचे कामं चालू आहे। ते रोड क्रॉस करता आणि रस्त्यामध्ये उभे होते। मागून मोटरसायकलवाला आला, तो गेला होता का काय होता काय माहिती नाही, पण त्यांनी पाठीमागून अशी धडक दिली, माझे मिस्टर कोमात गेले आणि त्यांनी 1 रुपया सुद्धा दिला नाही। मला आतापर्यंत 2.5 लाख रुपये खर्च आला। त्यांनी मला 1 रुपया नाही दिला, तो पळून गेला आणि माझ्या गावातल्या मुलांनी त्याची गाडी पकडली, तो गाडी पण बघायला येऊन निघाली। माझी भरपाई करून द्यावा, रोडवाल्यांनी करून द्यावा आणि ज्यांनी माझ्या नवऱ्याला उडवलं मिस्टरांना त्यांनी पण करून द्यावं। आम्ही एकदम गरीब माणसं आहे, भाजीपाला विकतो, आमच्याजवळ 1 पैसा पण नाही आहे। आज माझे मिस्टर कोमत आहे, त्या सुट्टीवर आले नाही। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।